नाही, आता पॉलिटिकल नॅरेटिव्ह भारतीय जनता पक्ष आपल्या पद्धतीने ठरवत असतो. हं. देशाच्या एकंदर लोकांचा विचार कसा असावा यासाठी ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे यंत्रणा आहे ते वापरत असतात. हं. प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्षानं सुरुवातीपासून ते आतापर्यंत एक आणि आताच्या या निकालामध्ये कोर्टाने देखील तेच सांगितलेलं आहे की हं. काँग्रेस पक्ष म्हणत आलेला आहे की बरं. आतंकवादाला कुठला धर्म नसतो. हं. आतंकवादी हा आतंकवादी असतो हं. आणि त्याचे ज्या पद्धतीनं त्याला लगेचच या निकालानंतर न्यायालयानं म्हटल्यानंतर हे न्यायालयाने देखील म्हटलंय ह्या कोर्टाचा आधार घेऊन भारतीय जनता पक्ष आरएसएसचे सगळे जे मंडळी निघालेले आहेत आणि म्हणतात की हिंदू अतिरेकी असूच शकत नाही, त्याच्यामध्ये हा अंतर्भूत आहे त्याला मात्र बाजूला केलं जाते. वस्तुस्थिती अशी आहे की या देशामध्ये ज्या वेळेला काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली होती त्यावेळेला बरं. देशाचे गृह सचिव जे होते आर हं. के सिंग त्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये सॅफरन ऑर्गनायझेशन्स आहेत, हं. अशा तऱ्हेचा आमच्याकडे पुरावा आहे, हे त्यांनी हं. जाहीर सांगितलं. बरं. आणि त्यानंतर ते पक्ष बदलला, ते तिकडे गेले आणि त्यांना केंद्रामध्ये 2दा मंत्री केलेलं आहे त्यांना. हं. ते खासदार होते, आता यावेळेला पडले नसते हं. तर आता मंत्री असते देशामध्ये. त्यामुळे भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं दुटप्पी भूमिका घेत असतो हं. हे या ठिकाणी निश्चितपणे स्पष्ट होतं.